नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. बघा, मागच्या भागामध्ये आपण भाग 4 मध्ये जानेवारीमधील ज्या विशेष चालू घडामोडी आहेत याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्या जानेवारी महिन्यामधल्याच महत्वाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या या भागामध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, नुकतेच सुनीता विल्यम्स ज्या भारतीय वंशाच्या आहेत, भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत, त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी 20 जानेवारी 2026 ला ही निवृत्ती घेतलेली आहे. आपण जर पाहिलं तर नासा या जी संशोधन संस्था आहे, या अमेरिकेची संशोधन संस्था किंवा अंतराळ संस्था जी आहे नासा, या नासा मधून त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. त्यांचा जो जन्म आहे हा जन्म 19 सप्टेंबर 1965 मध्ये अमेरिका या ठिकाणी कॅलिफोर्निया कॅलिफोर्निया या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यांचे जे वडील आहेत ते भारतीय वंशाचे आहेत, डॉक्टर दीपक पांडे म्हणून आहेत, ते भारतीय वंशाचे आहेत. त्या सुनीता विल्यम्स यांचं वय 60 वर्ष झालेलं आहे. किती वर्ष? 60व्या वर्षी त्यांनी काय घेतलेली आहे रे? निवृत्ती घेतलेली आहे. 1998 मध्ये नासा अंतराळवीर संशोधन केंद्रामध्ये त्यांची निवड झाली होती. अगोदर ते अमेरिकेचे नौदल केंद्र आहे, या नौदल केंद्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे रे? काम केलेलं आहे. एकूण सेवा वर्ष त्यांचे 27 वर्ष आहे. महत्वाचं काय की एकूण अंतराळातील जी वेळ आहे त्यांनी 608 दिवस त्या ठिकाणी काम केलं होतं. एकूण अंतराळ मोहिमा किती केल्या होत्या? 3 अंतराळ मोहिमा केल्या होत्या. 3 अंतराळ मोहिमा केल्या. एसटीएस 116, एक्सपिडिशन 14-15 आणि एक्सपिडिशन 32-33 या 3 ज्या मोहिमा आहेत, या 3 मोहिमा त्यांनी अंतराळामध्ये केल्या होत्या. बघा, महिला रेकॉर्ड झालेला आहे, महिला रेकॉर्ड केलेला आहे. अंतराळामध्ये त्यांनी स्पेस वॉक केला होता. मग याच्यामध्ये बघा 62 तास 6 मिनिटे 62 तास 6 मिनिटे हा त्यांनी स्पेस वॉक केला होता. 2007 मध्ये ISS वरून बोस्टन मॅरेथॉन त्यांनी काय केली? पूर्ण केलेली आहे. मग या ठिकाणी ISS हे जे त्या ठिकाणी अंतराळ केंद्र आहे, अंतराळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मॅरेथॉन पूर्ण केली होती. तो जो कालावधी आहे हा कालावधी 3 तास 17 मिनिटे 12 सेकंद इतकी वेळ त्यांनी नोंदवली होती. म्हणजेच का अंतराळातून मॅरेथॉन धावणारी ती पहिली व्यक्ती होती. अंतराळातून मॅरेथॉन धावणारी जगातील पहिल्या व्यक्ती ज्या आहेत त्या कोण आहेत रे? सुनीता विल्यम्स या आहेत. आणि नुकतंच त्यांनी काय घेतलेलं आहे? निवृत्ती घेतलेली आहे. त्यांना आतापर्यंत महत्वाचे मिळालेले पुरस्कार बघा, भारत सरकारचा जो पद्मभूषण पुरस्कार आहे 2008 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. तसंच नासाचे स्पेस फ्लाइट मेडल त्यांना 2 वेळा मिळालेला आहे. सहारा इंडिया लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना देण्यात आला होता. बघा, भारतीय अमेरिकन हेरिटेज अवॉर्ड सुद्धा त्यांना देण्यात आला होता. 2011 मध्ये अंतराळ संशोधनातील गुणवत्तेसाठी हे पदक रशिया या देशाने दिले होते. तसंच 2024 मध्ये बीबीसीने 100 महिलांचा समावेश त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. जी 100 लिस्ट बीबीसी जाहीर करते याच्यामध्ये सुद्धा सुनीता विल्यम्स यांचा समावेश करण्यात आला होता. आता याच्या अगोदर भारतीय वंशाच्या कोण होत्या? कल्पना चावला. आणि कल्पना चावला नंतर अंतराळात जाणारी भारतीय वंशाची दुसरी अमेरिकन अंतराळवीर त्या ठरल्या होत्या. नुकतंच त्यांनी काय केलेलं आहे? निवृत्ती घेतलेली आहे. पुढे महत्वाचं बघा, लोकायन 26 ही समुद्र मोहीम राबवली जात आहे. भारतीय नौदल जे आहे या भारतीय नौदलाची लोकायन 26 ही मोहीम समुद्रामध्ये राबवली जात आहे. आता यासाठी जे जहाज वापरण्यात आलं त्या जहाजाचं नाव INS सुदर्शिनी आहे. कोणतं आहे हे महत्वाचं आहे. लोकायन 26 मध्ये कोणत्या जहाजाचा वापर केला गेला? INS सुदर्शिनी. याच्यावर INS सुदर्शिनीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची सुरुवात जी आहे ही सुरुवात 20 जानेवारी 2026 मध्ये करण्यात आली. कधी करण्यात आली? 20 जानेवारी 2026 मध्ये. ठिकाण कोची नौसेना तळ, केरळ मधून ही सुरुवात करण्यात आलेली आहे. मग याचं ठिकाण सुद्धा महत्वाचं आहे की लोकायन 26 मोहीम जी आहे ही 10 महिन्यांची समुद्र यात्रा असणार आहे. किती महिन्यांची? 10 महिन्यांची समुद्र यात्रा असणार आहे. याचा जो उद्देश आहे
हा उद्देश सागरी वारसा जगासमोर मांडण्यासाठी भारतीय सागरी किंवा भारताचा सागरी वारसा जगासमोर मांडण्यासाठी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना राबवली जात आहे. कोणती? वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना राबवली जात आहे. मोहिमेचे एकूण अंतर असणार आहे 22,000 नॉटिकल मैल, म्हणजेच किती? 40,740 किलोमीटर. 40,740 किलोमीटर इतकं हे अंतर असणार आहे. हे अंतर सुद्धा याच्यामध्ये काय आहे? महत्वाचं आहे. मग 13 देशांना भेट दिली जाणार आहे आणि 18 बंदरे. 13 देश आणि 18 बंदरे असणार आहे. कोणकोणत्या देशांचा याच्यात समावेश आहे? युरोप देशामध्ये, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका खंडातील जी बंदरे आहेत, हे जे युरोप खंड, आफ्रिका खंड, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि अमेरिका खंड, यामधील ही जी 18 बंदरं आहेत, या बंदरांचा याच्यामध्ये काय आहे? समावेश आहे. मग आता हे जे जहाज वापरलं जाते INS सुदर्शिनी, या INS सुदर्शिनीचं बघा महत्वाची माहिती काय आहे? बघा, फ्रान्स, एसकेलेस सेट, अमेरिका. मग सेल 250 आंतरराष्ट्रीय परेडमध्ये भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची प्रशिक्षण हे जहाज आहे. त्यानंतर हिची लांबी किती आहे? 54 मीटर. 20 पाल सेल्स. पाल म्हणजे काय? बघा, हे वरचं जे दिसतंय हे पाल आहे त्याचे, त्याला 20 पाल, 20 पालांचा काय करण्यात आलेला आहे? वापर करण्यात आलेला आहे. 54 मीटर लांबी आहे. आणि हे जे तयार करण्यात आलेलं आहे, हे तयार जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेलं आहे. कुणी बांधलेलं आहे? गोवा शिपयार्ड लिमिटेड. आपल्यासाठी महत्वाचं काय? लोकायत 26 नावाची जी समुद्र मोहीम राबवण्यात आली किंवा ती भारताने राबवलेली आहे, या ठिकाणी कोणत्या जहाजाचा वापर करण्यात आला? INS सुदर्शिनी, किंवा त्याच्यावर माहिती सुद्धा विचारलं जाऊ शकतं. याच्यामध्ये संकल्पना कोणती आहे? वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना राबवली जात आहे. ठिकाण म्हणजे सुरुवात कुठून करण्यात आली? केरळ. कोची नौसेना जे तळ आहे, या कोची नौसेना तळापासून याची काय करण्यात आलेली आहे? सुरुवात करण्यात आलेली आहे. 40,740 किलोमीटर एवढं हे जहाज अंतर काय करणार आहे? कापणार आहे. याच्यामध्ये 13 देश आणि 18 बंदरांचा काय आहे? समावेश आहे. आणि ही खंडांची नावं देण्यात आलेली आहेत: युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. आलं लक्षामध्ये? पुढचं महत्वाचं बघा, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26. आपल्याला या इंडेक्सवर प्रश्न विचारला जातो. या अहवालाचं नाव आहे आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स. प्रसिद्ध करणारी संस्था कोणती आहे? एजन्सीरा अँड असोसिएट्स या संस्थेने आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स काय केलेला आहे? सादर केलेला आहे. याचं मुख्यालय जे आहे हे चीनमध्ये शांघाय शहरामध्ये आहे. चीनमध्ये शांघाय शहर जे आहे, या शांघाय शहरामध्ये आहे. या इंडेक्स मध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे. कितवा आहे रे? भारताचा 6वा क्रमांक आहे. एकूण देश जे आहे त्याच्यामध्ये 11 देशांचा समावेश करण्यात आलाय. पहिल्या क्रमांकाला कोणतं आहे? चीन आहे. त्यानंतर मलेशिया आहे, व्हिएतनाम आहे, सिंगापूर आहे, थायलंड आहे, नंतर इंडोनेशिया आहे आणि त्याच्यानंतर 6वा क्रमांक कोणाचा येतो? भारताचा येतो. त्यानंतर फिलिपिन्स आणि बांगलादेश आहे. निकष 8 निर्देशक आणि 43 मुद्द्यांनुसार हा क्रमांक देण्यात आलेला आहे. मी सांगितल्याप्रमाणे पहिला क्रमांक चीनचा आहे, नंतर दुसरा क्रमांक मलेशियाचा आहे, तिसरा क्रमांक व्हिएतनामचा आहे आणि 6वा क्रमांक महत्वाचं आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताचा जो क्रमांक आहे, हा भारताचा क्रमांक कितवा आहे रे? 6वा क्रमांक आहे. कितवा क्रमांक आहे? 6वा क्रमांक या इंडेक्स नुसार आहे. पुढे बघा, मिशन दृष्टी राबवण्यात आलेली आहे. मग महत्वाचं काय आहे मिशन दृष्टीमध्ये? जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. आणि हा उपग्रह गॅलेक्सी आहे, बंगळुरू या ठिकाणी ही कंपनी आहे गॅलेक्सी आहे. हिने हा उपग्रह काय केलेला आहे? अंतराळामध्ये सोडलेला आहे. याचं प्रक्षेपण बघा 2026च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे तिचं प्रक्षेपण या जानेवारीमध्ये केलं जाणार आहे. वजन किती आहे? 160 किलो इतके वजन आहे. 500 किलोमीटर वरून छायाचित्र काढता येईल. याचा फायदा काय आहे? 500 किलोमीटर वरून काय करता येणार आहे? छायाचित्र काढता येणार आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा उपग्रह आहे. पहिला सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे आणि जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा उपग्रह आहे. ते वैशिष्ट्य काय आहेत? ऑप्टिकल प्लस रडार सेन्सर एकत्रित, ऑल वेदर डे नाईट. म्हणजे हा जो छायाचित्र काढले जाणार आहे हे कोणत्याही ऋतूमध्ये, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणत्या ऋतूमध्ये आणि डे नाईट
दोन्ही याच्यातही छायाचित्र काढू शकतो असा हा उपग्रह आहे. 1.8 मीटर 1.8 मीटर रिझोल्युशन छायाचित्र त्याचं असणं. उद्देश काय आहे? संरक्षण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण हे याचं काय आहे? उद्दिष्ट आहे. मग ही योजना काय 2030 पर्यंत असे 10 उपग्रह कन्स्टलेशन सोडले जाणार आहे. आता भारतासाठी महत्वाचं काय आहे? भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातील हे ऐतिहासिक यश आहे. भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातील हे ऐतिहासिक काय आहे? यश आहे. उपग्रहाचं वैशिष्ट्य बघा, सिंक फ्युजन तंत्रज्ञान. दोन्ही सेन्सर एकाच पासमध्ये डेटा घेतात. डेटा फ्युजनची या ठिकाणी काही गरज नाही आणि 3 पट जास्त माहिती मिळते. 3 पट जास्त माहिती मिळते. मी सांगितलं सर्व हवामान दिवस रात्र हे वापर केला जाणार आहे. रडारमुळे ढग अंधारातही ते काय करणार आहे? पूर्णतः काम करणार आहे आणि हा जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. पुढं बघा, नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन नियुक्त्यांमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नितीन नवीन यांची काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आली. नितीन नवीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवड त्यांची बिनविरोध झालेली आहे 20 जानेवारी 2026 मध्ये. वय आहे 45 वर्ष. भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत रे? नितीन नवीन आहे. आणि भाजपाचे 16वे कितवे व्यक्तिगत कितवे आहेत रे? 16वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भाजपचे व्यक्तिगत कितवे अध्यक्ष आहेत? 16वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. याच्या अगोदर 15वे जे.पी. नड्डा होते. कोण होते? जे.पी. नड्डा यांची त्यांनी काय घेतलेली आहे? जागा घेतलेली आहे. त्यांचे जे वडील आहेत नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे माजी काय होते? आमदार होते. भाजपचे माजी आमदार होते. भाजप युवा मोर्चापासूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे. पाटणा पश्चिम मतदारसंघ या मतदारसंघातून ते 5 वेळा आमदार मधून नियुक्ती म्हणजे त्यांची निवड झाली होती. 5 वेळा. कोणत्या मतदारसंघातून? पाटणा पश्चिम मतदारसंघ. आपल्याला माहिती आहे आपल्या मतदारसंघ सुद्धा विचारले जातात. या पाटणा पश्चिम मतदारसंघातून त्यांची 5 वेळा निवड झालेली आहे. 2005 ते 2025 असे सलग ते 5 वेळा आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मग पूर्वीचे नाव बंकीपूर बिहार. या मतदारसंघाचे पूर्वीचं नाव काय होतं? बंकीपूर बिहार. यापूर्वी बिहार रस्ते बांधकाम मंत्री ते होते. बिहार रस्ते बांधकाम मंत्री ते होते. 2023 छत्तीसगड विधानसभा निवडणूक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्यावेळी छत्तीसगडमध्ये 2024 मध्ये 11 पैकी 10 जागा त्यांच्या नेतृत्वाखाली काय केल्या होत्या? जिंकल्या होत्या. 11 पैकी 10 जागा त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यात आल्या होत्या. बघा, महाराणी कामसुंदरी देवी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. दरभंगा राजघराण्याची अंतिम महाराणी त्या होत्या. मग जन्म 22 ऑक्टोबर 1932 मंगरोनी मधुबनी बिहारमध्ये. वयाच्या 8व्या वर्षी महाराज कामेश्वर सिंह जे आहेत या कामेश्वर सिंह यांच्याशी त्यांचा 1940 मध्ये काय झाला होता? विवाह झाला होता. सगळ्यात महत्वाचं 1962 ला भारत चीन युद्ध झालं होतं. 1962 ला भारत चीन युद्ध झालं होतं. अशा वेळेस त्यांनी 600 किलो सोने आणि विमान काय केलं होतं? दान केलं होतं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस भारतावर संकट आलं होतं त्यावेळेस त्यांनी 600 किलो सोनं आणि एक विमान काय केलं होतं? दान केलं होतं. कल्याणी फाउंडेशन बघा, संस्था कल्याणी फाउंडेशन 1989 मी तिला संस्कृती संरक्षण स्थापन केली होती आणि निधन 12 जानेवारी 2026 मध्ये त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. महाराणी कामसुंदरी देवी. आलं लक्षामध्ये? चला पुढं बघा, महत्वाचं आहे 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद दिल्ली या ठिकाणी लखनौ या ठिकाणी पार पडली. 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद जी आहे ही लखनौ या ठिकाणी 19 ते 21 जानेवारी 2026 मध्ये पार पडलेली आहे. आयोजन उत्तर प्रदेश विधानसभा विधान भवन लखनौ. ठिकाण महत्वाचं आहे. लखनौ या ठिकाणी 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद पार पडलेली आहे आणि सर्वात जास्त वेळा उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे 4 वेळा आतापर्यंत 4 वेळा ही परिषद त्या ठिकाणी पार पडलेली आहे. 4थ्या वेळा याचे आयोजन उत्तर प्रदेश या राज्यात करण्यात आलेले सर्वात जास्त वेळा. याचं उद्घाटन जे आहे हे उद्घाटन कोणी केलेले? 19 जानेवारी मध्ये ओम बिर्ला, हरिवंश नारायण सिंह, आनंदीबेन पटेल आणि योगी आदित्यनाथ यांनी हे काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. मुद्दे काय आहेत बघा, एआय आणि तंत्रज्ञानाचा वापर, विधानमंडळाची जनजबाबदारी, लोकशाही मजबूत करणे. समारोप ओम बिर्ला यांच्या भाषणाने समारोप झालेला आहे. मग
याच ठिकाणी 19 जानेवारी 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारतातील विधिमंडळाच्या सचिवांची 65वी परिषद पार पडली. लक्षात ठेवा, लखनौ या ठिकाणी भारतातील विधिमंडळाच्या सचिवांची 65वी परिषद काय पडलेली आहे, पार पडलेली आहे. महत्व, संसदीय कार्यपद्धतीच्या सुधारणेसाठी राष्ट्रीय चर्चा परिषदेबद्दल या ठिकाणी माहिती मिळते. या परिषदेत राष्ट्रीय विधायी निर्देशांक तयार करण्याचे काय करण्यात आलेले आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या परिषदेची जी सुरुवात आहे 1937 पासून याची काय करण्यात आलेली आहे, सुरुवात करण्यात आली. कधी? 1937 पासून. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यात घेतली जाते. आताची जी परिषद आहे ही 86वी आहे, बरोबर ना. मग मागच्या वर्षीची 85वी जी परिषद आहे ही बिहार पाटणा शहरामध्ये पार पडली होती. बिहार पाटणा शहरामध्ये 85वी परिषद पार पडली होती. तर 86वी परिषद लखनौ या ठिकाणी उत्तर प्रदेशातील लखनौ या शहरामध्ये ही परिषद पार पडलेली आहे. बघा, याच्यावर हमखास सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, ज्या महत्वाच्या एक्झाम आहेत याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. आणि हा VIMP करून ठेवा, याच्यावर 100% प्रश्न विचारला जाणार. 2026 चा प्रजासत्ताक दिन जो आहे हा नवी दिल्ली या ठिकाणी कर्तव्य पथावर पार पडला. आणि सगळ्या राज्याचे त्या ठिकाणी काय असतात, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय ज्या आहेत त्या याच्याद्वारे वारसा, जी प्रतीक आहे, वारसा जपले जातात. तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याने गणेशोत्सव हे प्रतीक, गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक, ही संकल्पनेवर एक चित्ररथ काय केला होता, तयार केला होता. आणि मग भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राचा या चित्ररथामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. महाराष्ट्राचा काय आलेला आहे, प्रथम क्रमांक आलेला आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही संकल्पना होती आणि प्रथम क्रमांक आलेला आहे किंवा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. या चित्ररथातून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, गणेशोत्सवाचे सामाजिक महत्व आणि आधुनिक भारताचा प्रभावी संदेश देण्यात आलेला आहे. ही थीम लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही थीम होती. दुसरा क्रमांक जम्मू काश्मीर या राज्याचा आलेला आहे. तिसरा क्रमांक केरळ या राज्याचा आलेला आहे. आणि महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं 2015 मध्ये यापूर्वी पंढरीची वारी या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस सुद्धा त्याचा प्रथम क्रमांक देण्यात आला होता. मग आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचा या चित्ररथामध्ये काय आलेला आहे, प्रथम क्रमांक आलेला आहे. महत्वाच्या आपण या सिरीज मध्ये विशेष चालू घडामोडी पाहिलेल्या आहे. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण जानेवारी मधल्याच इतर महत्वाच्या विशेष चालू घडामोडी पाहणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.